महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, तंत्र शिक्षण संचालनालय आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पालकांसाठी आयोजित 10वी नंतर तंत्र शिक्षण एक पर्याय ह्या विषयावर एक ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पालक याचं मी या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो आणि काही मिनिटात आजचं हे जे सत्र आयोजित केलेलं आहे या सत्राला मी या ठिकाणी सुरुवात करतो. याची पार्श्वभूमी मी सर्वप्रथम विशद करतो. या ठिकाणी तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या वतीनं गेल्या वर्षीपासून स्कूल कनेक्ट नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचं एक सत्र मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र कोविड-19च्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमांचं आयोजन हे ऑनलाईन होत आहे. सध्या 10व्या वर्गाचे आणि 12व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची लगबग सुरू आहे, परीक्षेची तयारी सुरू आहे आणि 10व्या वर्गाच्या परीक्षेसोबतच जे सध्याचे वर्तमान आहे, वर्तमानामध्ये आपली अभ्यासासाठी धावपळ चालू आहे. चांगलं पर्सेंटेज मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आपल्या पाल्याचे. पण यासोबतच आपलं भविष्यावर सुद्धा आपली नजर असायला पाहिजे. 10वी झाल्यानंतर बहुतांशदा असं पाहण्यात येते की 10वा वर्ग झाल्यानंतर जर कुण्या पालकाला विचारलं किंवा विद्यार्थ्याला विचारलं की तू 10वी नंतर काय करणार आहेस, तर त्याचं उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उत्तर एक अशा प्रकारचं येतं की 10वीचा निकाल लागल्यानंतर मी ठरवेल. 10वीला जे पर्सेंटेज आहे ते मिळालेलं पर्सेंटेज पाहून आम्ही मग नंतर निर्णय घेऊ. म्हणजे पालक किंवा विद्यार्थी हे बरेचसे अशा प्रकारचं उत्तर देताना एक पाहणीमध्ये येते. परंतु निकाल लागल्यावर आपण विचार करू असं जर आपण म्हटलं तर मला असं वाटते की तो जो काळ आहे तो निघून गेलेला आहे. आजचा जो काळ आहे तो स्पर्धेचा काळ आहे आणि आजच्या काळामध्ये निकाल लागेल पर्सेंटेज पाहून किंवा शेजारचा व्यक्ती काय करतो, आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी काय करतात, त्यांचा निर्णय पाहून मग आपण निर्णय घेतो म्हटलं आपण तर ही गोष्ट काही साजेशी आजच्या काळाला लागणारी नाही. त्यामुळे आजचा काळ असा आहे की आपल्याला अगदी आतापासूनच आपल्या डोक्यामध्ये 10वी नंतर काय करायचं, कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत त्याच्यावर सुद्धा नजर आपली असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन भेटलं पाहिजे. या निमित्ताने या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता 10वी झाल्यानंतर एक 3 मार्ग आपल्याला उपलब्ध असतात हे आपण पाहतो. एक असते 12वी करणे, 11वी 12वी करणे आणि 12वी नंतर मग इंजिनिअरिंग करणे, मेडिकल करणे, आर्ट्सकडे जाणे, लॉकडे जाणे, असे वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. दुसरा पर्याय आपल्याला माहिती असतो की ITI करायचा आहे. 10व्या वर्ग झाल्यानंतर 2 वर्षाचा ITI नावाचा एक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी जात असतात. आणि तिसरा जो मार्ग आहे की तो बऱ्याच जणांना माहिती नाही, तो मार्ग आहे डिप्लोमा करायचा. 10वा वर्ग झाल्यावर डिप्लोमा करायचा, डिप्लोमा इंजिनिअरिंग करायची, त्याला पॉलिटेक्निक आपण असं म्हणतो.
तर मग आज आपण पाहतो आहे की आपण आज पाहणार आहे की हे जे 3 मार्ग आहेत प्रामुख्याने जे उपलब्ध आहेत, या मार्गांपैकी कोणता मार्ग आपल्याला अधिक फायदेशीर ठरणार आहे हे सुद्धा आज आपण पाहणार आहे. तर 10वी झाल्यानंतर 11वी-12वी करून इंजिनिअरिंगला आपल्याला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर आपण 11वी-12वी करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो. ज्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणामध्ये रुची आहे असे विद्यार्थी 11वी-12वी करतात आणि 12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. तर या मार्गाने आपण जर इंजिनिअरिंग केलं तर आपल्याला 11वी-12वी हे 2 वर्ष आणि 4 वर्षाचा डिग्री, 4 वर्ष कालावधीची डिग्री इंजिनिअरिंगमध्ये, असे आपल्याला 6 वर्ष आपल्याला खर्च घालावे लागतात. परत 11वी-12वीला आपल्याला ट्युशन्स लावावे लागतात. त्यानंतर आपल्याला CET एक्झाम द्यावी लागते. इंजिनिअरिंगला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि एंट्रन्स एक्झाममध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स भेटले तर आपल्याला चांगली संस्था इंजिनिअरिंगसाठी मिळते, प्राप्त होते. तर 12वीच्या मार्गाने आपण जर केलं तर 2 गोष्टी महत्त्वाने आपल्याला पाहावे लागतात की 12वीचं पर्सेंटेज नुसतं मिळून जमत नाही, तर 12वी झाल्यानंतर आपल्याला आपला एंट्रन्स एक्झामची तयारी करावं लागते आणि तयारीमध्ये चांगला स्कोर आपल्याला करावा लागतो आणि तो स्कोर जर चांगला आला तर आपल्याला चांगल्या संस्थेमध्ये इंजिनिअरिंगला नंबर लागण्याची शक्यता आपली असते. आता आपण दुसरा एक पाहतोय मार्ग की ITI करायचा. आपण 2 वर्षाचा आपण ITI करतो. तर ITI आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये काय फरक आहे किंवा ITI आणि पॉलिटेक्निक याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण सर्वप्रथम पाहूया. ITI आपण जर इंजिनिअरिंग केले तर आपण इंजिनियर म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा स्वयंरोजगार अशा तीन याच्यामध्ये 3 प्रकारांमध्ये आपण रोजगारासाठी आपण पात्र होतो. एक तर शासकीय गव्हर्नमेंट सेक्टर करता जे जॉब्स अवेलेबल असतात त्यासाठी, त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि स्वयंरोजगार. तर इंजिनिअरिंग जर आपण केलं तर आपण अभियंता म्हणून कार्यरत त्या ठिकाणी होऊ शकतो. आपण जर डिप्लोमा केला, 10वा वर्ग झाल्यावर 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग नावाचा कोर्स आहे, तर हा जर कोर्स केला तर 3 वर्षानंतर आपण ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंता या पदासाठी आपण पात्र ठरतो. याही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपल्याला रोजगाराची संधी आपण या ठिकाणी आपल्याला मिळते. जसं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा आपल्याला स्वयंरोजगार सुद्धा सुरू करता येतो डिप्लोमा करून. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग करण्याच्यामध्ये काय फरक आहे, तर जो ITI केलेला विद्यार्थी असतो तो विद्यार्थी या ज्युनियर इंजिनियरच्या हाताखाली किंवा इंजिनियरच्या हाताखाली काम करतो. तुम्ही जर डिप्लोमा केला तर तुम्हाला इंजिनियर म्हणून किंवा ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होते, रोजगाराची एक संधी उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही जर ज्युनियर इंजिनियर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून कार्यरत असाल तर तुमच्या हाताखाली ITI झालेले हे जे विद्यार्थी आहेत ते काम करतात. म्हणजे सर्वप्रथम आपण एक गोष्ट या ठिकाणी पाहिली की डिप्लोमा करणे, इंजिनिअरिंग करणे आणि ITI करणे याच्यामध्ये काय फरक आहे. तर आता मला या ठिकाणी एक मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटते की ज्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणामध्ये रुची आहे अशा विद्यार्थ्यांनी जर डिप्लोमा केला, 10वा वर्ग झाल्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा आहे, अशा विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग पुढे जर इंजिनिअरिंग करायचं आहे त्याला दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. एक तर 10वा वर्ग झाल्यावर 3 वर्षामध्ये आपण डिप्लोमा पूर्ण करतो. पूर्ण केल्यानंतर आपल्याला जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण जॉब करण्यासाठी पात्र होतो, रोजगारक्षम होतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण पात्र होतो रोजगारासाठी आणि आपण स्वयंरोजगार सुद्धा सुरू करू शकतो. परंतु आपल्याला जर असं वाटत असेल, आपल्या पाल्याला जर असं वाटत असेल की मला नुसतं डिप्लोमा करून थांबायचं नाही, तर तो पुढे सुद्धा एज्युकेशन त्याचं कंटिन्यू करू शकतो.
आणि त्या विद्यार्थ्याला जर डिग्रीला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर त्या ठिकाणी डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 10% जागा ह्या आरक्षित असतात, रिझर्व्ह असतात. तर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्याला जर पुढे इंजिनिअरिंग पूर्ण करायचं असेल, शिक्षण कंटिन्यू करायचं असेल पुढे, तर त्याला इंजिनिअरिंगचा जो 4 वर्षाचा कोर्स आहे, त्या कोर्सच्या डायरेक्ट सेकंड इयरला थेट द्वितीय वर्षाला त्याला ऍडमिशन मिळण्याची संधी त्या ठिकाणी असते. त्याचं कारण असं आहे की 10% जागा ज्या आहेत त्या ठिकाणी ह्या डिप्लोमा होल्डरला रिझर्व्ह असतात. त्यामुळे जो विद्यार्थी डिप्लोमा पूर्ण करतो तो त्या डायरेक्ट सेकंड इयरला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. आता 3 वर्षाचा डिप्लोमा आणि डायरेक्ट सेकंड इयरला आपल्याला ऍडमिशन मिळते, म्हणजे ते सुद्धा 3 वर्षामध्ये डिग्री आपण पूर्ण करतो. मला असं सांगायचं आहे की 12वी करून 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करणे आणि डिप्लोमा करून 3 वर्षाचं इंजिनिअरिंग करणे, या दोन्हीसाठी आपल्याला सारखाच कालावधी लागतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जागा निघतात आणि त्या ठिकाणी 2 विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. एक इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी आहे, 11वी 12वी झाली आणि इंजिनिअरिंग त्याचं झालेलं आहे, त्याच्याकडे डिग्री आहे. आणि दुसरा विद्यार्थी आहे की ज्याने डिप्लोमा केला आणि इंजिनिअरिंग केलं, दोघांनाही 6-7 वर्ष लागलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर 2 विद्यार्थी असेल, तर ज्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्याची डिग्री झालेली आहे, अशा विद्यार्थ्याला नोकरीसाठी, जॉबसाठी, रोजगारासाठी प्राधान्य दिले जाते. पहिल्यांदा अशा विद्यार्थ्याचा विचार केला जातो. त्याचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा झालेला आहे, अशा विद्यार्थ्याचा बेस हा चांगला असतो, त्याचा पाया चांगला झालेला असतो आणि त्याचं इंजिनिअरिंगचं नॉलेज सुद्धा चांगलं असते. त्यामुळे हा एक फायदा याच्यामध्ये असतो. तर मी या ठिकाणी असं म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणामध्ये आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी 11वी 12वी करून इंजिनिअरिंग न करता जर पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग जर केलं, तर हा एक उत्तम असा मार्ग आहे. त्याचं कारण असं आहे, एक तर तुम्ही अगदी 3 वर्षानंतर तुम्ही रोजगारक्षम व्हाल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर शिक्षण पूर्ण पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. त्यामुळे 6 वर्षामध्ये 2 डिग्री आपल्या हातामध्ये असतील, म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री असे 2 कोर्स आपल्या हातामध्ये असतील आणि आपल्याला आजच्या इंडस्ट्रीमध्ये प्राधान्य मिळू शकते. त्यामुळे मी या ठिकाणी असं म्हणेल की डिप्लोमा 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग करणे हा एक चांगला मार्ग आपल्या समोर आहे. आता हा जर कोर्स केला तर याचे फायदे कुठकुठले आहेत मी तुम्हाला सांगतो. जसं की मी तुम्हाला अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे की खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला कनिष्ठ अभियंता किंवा निरीक्षक म्हणून आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. पुन्हा दुसरा एक पॉलिटेक्निक करण्याचा एक फायदा असा असतो की या पॉलिटेक्निकचा जो अभ्यासक्रम असते याच्यावर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचं नियंत्रण असते आणि यांची एक चमू जी आहे ती दरवर्षी पॉलिटेक्निकला एक व्हिजिट करत असते, भेट देत असते की यांचा अभ्यासक्रम ठरलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ठरल्याप्रमाणे यांचा अभ्यासक्रम जो आहे तो शिकवला जातो किंवा नाही, यांचे लेक्चर्स पूर्ण शिकवल्या गेले किंवा नाही, त्यांचं अध्ययन आणि अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती नियमाप्रमाणे सुरू आहे की नाही, या सर्व गोष्टींचं मॉनिटरिंग ही कमिटी करत असते. त्यामुळे होते असं की पॉलिटेक्निकचा क्रमाला जो विद्यार्थी प्रवेश घेतो त्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम हा फार चांगल्या पद्धतीनं क्वालिटेटिव्ह वेनं तो पूर्ण केला जातो किंवा पूर्ण करून घेतला जातो. त्यानंतर दुसरा एक फायदा असा आहे की जो विद्यार्थी डिप्लोमा करतो आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला जातो त्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करणे सोपे जाते. त्याचं कारण असं आहे की डिप्लोमा करताना, पदविका करताना बहुतांश अभ्यासक्रम हा कव्हर होतो, पाया त्या विद्यार्थ्याला चांगला बनतो. त्यामुळे डिग्री करताना त्याला फारसं कठीण जात नाही. आणि आणखी एक फायदा असा आहे डिप्लोमा करण्याचा की तुम्हाला सीईटी एक्झाम द्यायची गरज नाही. 12वी करून आपल्याला सीईटी एक्झाम द्यावी लागते
तर तुम्हाला सीईटी परीक्षा द्यायची गरज नाही, एंट्रन्स एक्झाम द्यायची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. त्या ठिकाणी 10% जागा रिझर्व्ह असतात, त्यामुळे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम सीईटी किंवा JEE वगैरे द्यायची आवश्यकता पडत नाही. आणि 6 वर्ष कालावधीमध्ये तुम्ही डिग्री प्लस डिप्लोमा हा पूर्ण करू शकता. जेवढा कालावधी आपल्याला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागतो 11वी-12वी करून, तेवढाच कालावधी आपल्या कालावधीमध्ये 2 अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकतो. आता आपण असं पाहतो की आजचा जो काळ आहे हा नुसता शिकण्याचा नाही, म्हणजे शिकण्यासाठी शिकणे हा काळ नाही, तर आपण शिकताना आपल्या डोक्यामध्ये एक विचार असा पाहिजे की मला मी जे शिक्षण घेतो आहे हा रोजगार देणारं शिक्षण असलं पाहिजे. रोजगाराभिमुख शिक्षण हे विद्यार्थ्यांना घेणं आवश्यक आहे. किंवा पालकांनी सुद्धा असा विचार करायला पाहिजे की माझा जो पाल्य आहे त्याला फक्त नुसतं डिग्री देणारं शिक्षण नको आहे, तर त्याला नोकरी देणारं, स्वयंरोजगार मिळवून देणारं किंवा रोजगारक्षम करणारं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा जो एक अभ्यासक्रम आहे पॉलिटेक्निकचा, हा एक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे, रोजगारक्षम बनवणारा अभ्यासक्रम आहे. आणि आजचं सेशन घेण्यामागचा एक उद्देश असा आहे की बऱ्याचशा पालकांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या अभ्यासक्रमाबद्दल माहिती नाही. आणि या सत्रामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने सांगणार आहे. की एक प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतो की आर्थिक बाजूने आम्हाला हा जो अभ्यासक्रम आहे झेपेल किंवा नाही. किंवा बरेचसे पालक जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये असतात, त्या पालकांना त्यांच्या मुलांना हे माहिती नसते की इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग जे आहे ते आपण अगदी कमी पैशामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो. आपल्या मनामध्ये असे एक विचार असतो की हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता आपल्याला खूप जास्त फी वगैरे भरावी लागते किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या हा जो कोर्स आहे, हा जो अभ्यासक्रम आहे हा परवडणारा नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं, म्हणजे पारंपरिक जे शिक्षण आहे, जे मार्ग आहेत, ते मार्ग बरेचसे पालक जे आहेत आपल्या पाल्यांना त्याचं अनुसरण करण्याकरिता सांगत असतात. जसं की 10वी झाले की 11वी-12वी करणे किंवा ITI वगैरे करणे. पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटते की पॉलिटेक्निक नावाचा एक अभ्यासक्रम असा आहे की तो अगदी कमी पैशामध्ये आपण पूर्ण करू शकतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की पॉलिटेक्निकचे 3 प्रकार असतात. एक असतात शासकीय तंत्रनिकेतन, दुसरा असतात शासकीय अनुदानित आणि तिसरा असते प्रायव्हेट तंत्रनिकेतन. पुन्हा एकदा मी रिपीट करतो ह्या गोष्टी की तंत्रनिकेतनचे 3 प्रकार असतात. शासकीय तंत्रनिकेतन, अनुदानित तंत्रनिकेतन आणि खाजगी तंत्रनिकेतन. तर या 3 मध्ये फरक असा आहे की शासकीय तंत्रनिकेतन किंवा शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन आहे, या ठिकाणी जी फी आहे ती खूप कमी राहते. या दोन्ही प्रकारच्या पॉलिटेक्निकमध्ये जी विद्यार्थ्याला अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता ऍडमिशनसाठी जी काही फी भरावी लागते ते खूप कमी असते. आणि प्रायव्हेटमध्ये जी फी आहे ती फार, म्हणजे एक तुलना जर आपण केली ती तुलनात्मक जास्त असते. मी तुम्हाला फी पण ती सांगणार आहे. तर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड पॉलिटेक्निकमध्ये आपण जर आपल्या पाल्याची ऍडमिशन घेतली तर या ठिकाणी आपल्याला खूप कमी फी या ठिकाणी पडते. ती फी सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की जर ओपनचा विद्यार्थी असेल त्याला 8,000 रुपये फी लागते वर्षाला. 3 वर्षाचा अभ्यासक्रम आपला असतो. जर विद्यार्थी ओपनचा असेल त्याला 8,000 रुपये फी लागते. जर विद्यार्थी ओबीसी या कॅटेगरी मधला असेल तर त्याला एक 3,500 रुपये फी लागते. आणि जो विद्यार्थी SC ST कॅटेगरीतला असेल त्या विद्यार्थ्याला फक्त 1,000 रुपये फी लागते. मी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन बद्दलची फी सांगतो आहे की या तंत्रनिकेतनमध्ये जर प्रवेश आपल्या पाल्याला मिळाला तर आपल्याला अगदी कमी पैशामध्ये आपल्या मुलाचं, आपल्या पाल्याचं शिक्षण होऊ शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 8,000 रुपये फी लागते वर्षाला. ओबीसीचा विद्यार्थी असेल तर त्याला 3,500 रुपये फी लागते. आणि SC ST या कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तर त्याला फक्त 1,000 रुपये फी लागते. पण आपण जर प्रायव्हेटमध्ये जर गेलो तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, पॉलिटेक्निकमध्ये
एक 27,000 ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 27,000 ते 32,000 वर्षाला फी लागते. म्हणजे एकीकडे 27,000 ते 32,000 फी भरावी लागते आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये आपल्याला फक्त 8,000 रुपये फी ओपनच्या विद्यार्थ्याला लागते. ओबीसीचा विद्यार्थी असेल तर त्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये किंवा गव्हर्नमेंट एडेडमध्ये 3,500 रुपये फी लागते. तीच जी फी प्रायव्हेटमध्ये आहे ती जवळपास 18,000 आपल्याला फी भरावी लागते. तर आपण अशा दोन जे कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे की ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि प्रायव्हेटमध्ये बरीचशी तफावत याच्या फीमध्ये आपल्याला आढळून येते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याचं जर आपल्याला डिप्लोमा पूर्ण करायचा आहे 10वी नंतर आणि आपण जर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड या संस्थांमध्ये आपण जर ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केला तर अगदी कमी पैशांमध्ये आपण त्याचं पॉलिटेक्निक पूर्ण करू शकतो. हे या ठिकाणी मला विशद करायचं आहे. परंतु आता याला पर्सेंटेज किती लागते तर कमीत कमी 35% पर्सेंटेज पाहिजे. पॉलिटेक्निकला जर तुम्हाला यायचं असेल तर कमीत कमी 35% पाहिजे. जास्तीत जास्त किती पाहिजे तर याचं उत्तर जे आहे ते निश्चितपणे सांगता येत नाही, कारण उपलब्ध असलेल्या जागा आणि आलेले अर्ज याचं प्रमाण पाहून हे पर्सेंटेज कमी जास्त होत असते. परंतु गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला आपल्याला जर नंबर लावायचा असेल तर त्या ठिकाणी मेरिट प्रमाणे म्हणजे सर्व जी प्रक्रिया असते ही पॉलिटेक्निकची ही मेरिट प्रमाणे असते. ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज असते अशा विद्यार्थ्यांचा नंबर हा गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला लागतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कमी असते त्यांना मग प्रायव्हेटला ऍडमिशन घ्यावे लागते. त्यामुळे आपल्याला जर पैसे वाचवायचे असतील कमीत कमी पैशांमध्ये आपल्याला शिक्षण त्या मुलाचं आपल्या पाल्याचं करायचं असेल, त्याचा डिप्लोमा आपल्याला कमीत कमी पैशांमध्ये पूर्ण करायचा असेल तर आपला प्रयत्न असायला पाहिजे, आपल्या पाल्याचा प्रयत्न असायला पाहिजे की त्याने जास्तीत जास्त पर्सेंटेज प्राप्त करायला पाहिजे जेणेकरून त्याचा चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या संस्थेमध्ये नंबर लागेल. आणि मी असं म्हणेल की तुम्हाला डिप्लोमा करायचं असेल तर तुमचा प्राधान्य हा गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी कमी पैशामध्ये आपल्याला ऍडमिशन मिळते. त्या ठिकाणी जो स्टाफ असतो तो अनुभवी असतो. त्या ठिकाणचं शिक्षण जे आहे ते चांगल्या प्रकारे असते. तुलनात्मकरित्या अशी खात्री आपल्याला प्रायव्हेट पॉलिटेक्निक म्हणून मिळत नाही. त्यामुळे चांगलं शिक्षण जर घेतलं तर त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी ज्या आहेत चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजगारक्षम होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण प्रायव्हेट पॉलिटेक्निकला पण ऍडमिशन घेऊ शकतो. त्या ठिकाणी वर्षभर तुम्ही गेले नाही तरी सुद्धा पास करणारे काही पॉलिटेक्निक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष आपल्याला दाखवणारे पॉलिटेक्निक असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या आमिषांना आपण बळी न पडता आपण गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड अशा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी आपण हा प्राधान्यक्रम आपण ठेवायला पाहिजे असा आपण विचार करायला पाहिजे. तर आता दोन प्रश्न पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहतात की आर्थिकदृष्ट्या मला झेपेल काय पॉलिटेक्निक हा कोर्स. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अगदी सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी सुद्धा याला प्रवेश घेऊ शकतो. किंवा मी सांगेल की आमचं डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती जे शिवाजी संस्थेचं एक शासकीय अनुदानित पॉलिटेक्निक अमरावती येथे आहे. तर आमच्या संस्थेमध्ये अगदी ग्रामीण भागातले विद्यार्थी 70% विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. 70 ते 80%. बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक हे शेतमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत. तेव्हा सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्यांनी आमच्या इथे ऍडमिशन घेतली, चांगल्या पद्धतीने त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपल्याला हे झेपवू शकते हे मला या ठिकाणी विशद करायचं आहे. दुसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या आपल्याला झेपावेल की नाही. बरेचसे विद्यार्थी असे प्रश्न विचारतात किंवा त्यांचे पालक विचारतात की आमचा मुलगा हा मराठी मीडियमला शिकलेला आहे किंवा याला झेपेल की नाही पॉलिटेक्निक हा कोर्स. तर मला असं सांगायचं या ठिकाणी की पॉलिटेक्निकसाठी खूपच हुशार विद्यार्थी पाहिजे अशी अट नाही. तर तो विद्यार्थी जर हार्डवर्कर असेल, मेहनत करणारा असेल, प्रामाणिक असेल, शिक्षकांनी जे सांगितलेलं आहे त्या सूचना फॉलो करून सांगितलेलं अभ्यासक्रम जर तो पूर्ण करत असेल प्रामाणिकपणे, तो मेहनती असेल तर त्याला बौद्धिकदृष्ट्या सुद्धा हा कोर्स
झेपावतो, किंवा बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत, बहुतांश विद्यार्थी म्हणेल मी, की जे ग्रामीण भागातून आले, जे मजुरांचे मुलं आहेत, जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, जे सर्वसामान्य घरातून आलेले मुलं आहेत, अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं हा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि या चांगल्या पदांवर ते विद्यार्थी पोहोचलेले आहेत. तर इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेताना वेगवेगळ्या शाखा असतात, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, आणि अशा विविध शाखाही असतात. आपल्याला एक शाखा निवडावी लागते, त्याचा आपण प्रिफरन्स टाकतो आणि आपल्या पर्सेंटेज प्रमाणे त्याला आपल्याला नंबर लागत असतो. त्या पॉलिटेक्निकची जी ॲडमिशन प्रक्रिया असते ती प्रक्रिया 10व्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर एक 8 ते 10 दिवसांमध्ये ती सुरू होत असते. 8 ते 10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होत असते आणि यासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला सर्वप्रथम भरावे लागतात आणि ऑनलाईन प्रक्रियेची असते. तर याबद्दल मार्गदर्शन लागलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या संपर्कामध्ये पुढे राहणारच आहे. तेव्हा मला या ठिकाणी आपल्याला हे सांगावंसं वाटते की हा जो पॉलिटेक्निक अभ्यासक्रम आहे हा आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याची जी फी आहे ती कमी असते. त्याचबरोबर काही स्कॉलरशिपच्या योजना पण शासनाच्या आहेत. जसे की आपल्याला जी ओबीसीला स्कॉलरशिप आहे, SC ST विद्यार्थ्याला स्कॉलरशिप आहे, ती नियमाप्रमाणे जी आहे ती त्याला प्राप्त होते. दुसरी एक EBC एक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अशी एक शिष्यवृत्ती योजना आहे. याच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखांपेक्षा कमी आहे, म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्याला शिक्षण शुल्काच्या 50% व परीक्षा शुल्काच्या 50% शिष्यवृत्ती मिळते. मी या योजनेबद्दल पुन्हा एकदा सांगेन की अशी एक योजना पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना लागू आहे, ज्याचं नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना. या योजनेच्या अंतर्गत ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यासाठी त्यांनी जे ॲडमिशन घेतलेले आहे, प्रवेश घेतलेला आहे, त्याच्या शिक्षण शुल्काच्या 50% आणि परीक्षा शुल्काच्या 50% शिष्यवृत्ती त्याला प्राप्त होते. पुन्हा एक डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना नावाची एक शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा नोंदणीकृत मजूर आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्या अशा पालकांच्या मुलाला, अशा पालकांच्या पाल्याला 20,000 रुपये वर्षाला हा निर्वाह भत्ता प्राप्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा त्यांचे उत्पन्न वार्षिक 1 लाखापेक्षा कमी आहे, 1 लाखापर्यंत आहे, अशा पालकांच्या पाल्यासाठी 8,000 रुपये वर्षाला हा निर्वाह भत्ता म्हणून दिला जातो, वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून त्याला दिला जातो. मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे की पुन्हा एक भत्ता जो आहे याच योजनेअंतर्गत की ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा नोंदणीकृत मजूर आहेत, अशा पालकांच्या पाल्यासाठी 20,000 रुपये वर्षाला वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. ही पण एक शिष्यवृत्तीची योजना त्या पॉलिटेक्निकसाठी आपल्याला लागू आहे. त्याचप्रमाणे ज्या पालकांचं उत्पन्न जे आहे ते 1 लाखापेक्षा पुढे आणि 8 लाखापर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पाल्याला, म्हणजे त्याची संख्या मर्यादित आहे 500, तर अशा याच्यासाठी जर आपण पात्र असलो तर 500 विद्यार्थ्यांना 8,000 रुपये वर्षाला हा वसतिगृह निर्वाह भत्ता लागू आहे किंवा याचा लाभ आपण घेऊ शकतो. म्हणजे मला थोडक्यात असं सांगायचं आहे की आपल्याला शिष्यवृत्ती सुद्धा मिळते किंवा आपल्याला वसतिगृह निर्वाह भत्ता सुद्धा या योजनेच्या माध्यमातून योजना आहे. त्याला अल्पसंख्याक शिष्यवृत्ती असं म्हटलं जाते की जर विद्यार्थी मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन किंवा ज्यू या अल्पसंख्याक समाजातील जर तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, तर अशा विद्यार्थ्यांना
अशा मेरिटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सुद्धा लागू आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ह्या गटामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपये किंवा 25,000पेक्षा कमी जे शिक्षण शुल्काची रक्कम असते ती रक्कम या योजनेमार्फत त्या विद्यार्थ्याला मिळते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ऍडमिशन घेताना फी भरावी लागते, मात्र 25,000 रुपये किंवा 25,000पेक्षा जी कमी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला विद्यार्थ्याला परत मिळते या योजनेच्या माध्यमातून. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की 25,000पर्यंत आपल्याला शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करता येते. तर मी शेवटी असंच म्हणेल की आपल्याला अगदी कमी पैशांमध्ये एक चांगला रोजगारक्षम करणारा एक अभ्यासक्रम जो आहे तो पॉलिटेक्निक असा आहे. पदविका इंजिनिअरिंग जो हा अभ्यासक्रम आहे, त्यामुळे पालकांनी याचा विचार करावा. मी अगोदरच एका मुद्द्यावर आपल्याला एक जोर दिलेला आहे, तो म्हणजे आपलं आज जे शिक्षण आहे, आजचा जो काळ आहे तो स्पर्धेचा काळ आहे आणि याच्यामध्ये नुसतं शिक्षण न घेता आपल्याला रोजगारक्षम बनवणारा अभ्यासक्रम आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की हा एक उत्तम पर्याय आहे. 10वा वर्ग झाल्यानंतर 3 वर्षामध्ये आपल्याला रोजगारक्षम बनवणारा पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग हा एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे पालकांनी याचा निश्चितपणे विचार करावा. यानंतर माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, श्री एस कोणे सर. मी त्यांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी पालकांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. प्राध्यापक एस कोणे सर. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय का सर? हा सर, आवाज येतो सर. हो हो. तर सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व पालक वर्गांचे विद्यार्थ्यांकडे सरांनी या ठिकाणी आपल्याला तंत्रनिकेतन बद्दल ज्या मूलभूत किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी इथे आपल्या सगळ्यांसमोर मांडल्या. मी इथे विशेषतः इथे या ठिकाणी ठाकरे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 3 प्रकारचे तंत्रनिकेतन किंवा पॉलिटेक्निक कॉलेजेस असतात. जसे ज्यांनी सांगितले की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणजे शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन आणि तिसरं म्हणजे प्रायव्हेट पॉलिटेक्निक म्हणजे खाजगी तंत्रनिकेतन. तर याच प्रकारे डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती ही जी संस्था आहे, ही जी तंत्रनिकेतनची संस्था आहे आमची संस्था, तर ही शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन या भागात मोडते. तर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे की शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अनुदानित तंत्रनिकेतन या ठिकाणी फी बद्दल जी तुम्हाला फी इथे या ठिकाणी जी आकारण्यात येते आणि या ठिकाणी जर तुमचा प्रवेश झाला तर या ठिकाणचे जे फायदे आहेत ते चांगल्या प्रकारे ठाकरे सरांनी इथे तुम्हाला सांगितलेलेच आहेत. तर आमच्या संस्थेबद्दल, आमच्या इन्स्टिट्यूट बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. तर सर्वप्रथम माहिती देताना मी हे सांगू इच्छितो की आमच्या संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती याची स्थापना सन 1956 रोजी झाली आणि आज जवळपास 64 वर्ष आमच्या संस्थेला या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर 1956 साली जेव्हा या संस्थेची स्थापना झाली तर 1956 साली ही जी संस्था होती ही केंद्र शासनाच्या अधीन होती, म्हणजे केंद्र शासनाच्या ताब्यात होती. तर केंद्र शासन चालवत होतं ही संस्था त्यावेळेस. नंतर अजून एक त्याबद्दल एक सांगायची गोष्ट झाली तर रुरल इंजिनिअरिंग नावाचा हा जो कोर्स होता की त्या काळात केंद्र शासनाची एक योजना होती रुरल डेव्हलपमेंट नावाची. तर ग्राम विकास योजना ही जी होती त्या अंतर्गत आपल्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पूर्ण भारतात जवळपास 6 इन्स्टिट्यूट्स होते, रुरल इन्स्टिट्यूट्स आपण ज्याला म्हणतो पूर्ण भारतात. त्यापैकी एक हे आपल्या इथे अमरावतीत होतं. तर पूर्ण भारतातून या ठिकाणी ऍडमिशन्स व्हायच्या, विद्यार्थी प्रवेश घ्यायचे, भारताच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घ्यायला यायचे. कालांतराने काय झालं की आपली संस्था ही त्यानंतर राज्य शासनाच्या ताब्यात देण्यात आली, म्हणजे 70च्या दशकात वगैरे. आणि
त्यानंतर आतापर्यंत समजा ही जसं अनुदान आपल्याला जे आहे तर हे राज्य शासनाकडून प्राप्त होतं आपल्या संस्थेसाठी. तर यानंतर आपल्या संस्थेमध्ये जर सांगायचं झालं तर 3 कोर्सेस चालविल्या जातात. तिन्ही कोर्सेसचे म्हणजे 3 ज्या ब्रांचेस आहेत, 3 शाखा आहेत इंजिनिअरिंगच्या, त्या आपल्या या ठिकाणी चालवल्या जातात. तर पहिली शाखा आहे स्थापत्य अभियांत्रिकी, म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो. तर स्थापत्य अभियांत्रिकी ही जी शाखा आहे आपल्या ठिकाणी, तर याच्या एकूण 60 जागा आपल्या संस्थेत उपलब्ध असतात प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता. आणि तसेच डायरेक्ट सेकंड इयरचा जो प्रवेश असतो किंवा थेट द्वितीय वर्षाला ज्या ऍडमिशन्स होतात, तर अशा प्रकारे ह्या 60 जागा आणि ह्या थेट द्वितीय वर्षाच्या 12 जागा, ह्या ज्या एकूण जागा आहेत ह्या पूर्णपणे शासकीय अनुदानित जागा आहेत. त्यानंतर आपल्या इथे दुसरी शाखा आहे, दुसरी ब्रांचचं नाव आहे संगणक अभियांत्रिकी म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर संगणक अभियांत्रिकीच्या सुद्धा या ठिकाणी 30 ज्या जागा आहेत त्या आपल्या इथे ज्या जागा आहेत त्या गव्हर्नमेंट एडेड आहेत, म्हणजेच अनुदानित जागा आहेत ती जागा. आणि उर्वरित 30 ज्या जागा आहेत त्या विना अनुदानित आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या सुद्धा आपल्या इथे एकूण 60 जागा आहेत प्रवेशाकरिता प्रथम वर्षाकरिता, त्या आहेत. आणि उर्वरित 30 जागा या विना अनुदानित आहेत. तर अशा प्रकारे आपल्या इथे या 3 शाखा आहेत. दरवर्षी 10वी नंतर विद्यार्थी आमच्या इथे प्रवेश घेतात. बरेच विद्यार्थी हे जसं ज्याप्रमाणे ठाकरे सरांनी सांगितलं की हे ग्रामीण विभागातले बरेचसे विद्यार्थी आमच्या इथे असतात. कारण त्यामागचं कारण एक असं आहे की आमची जी फी आहे, जसं ज्याप्रमाणे ठाकरे सरांनी सांगितलं की शासकीय अनुदानित महाविद्यालय असल्यामुळे 3 शाखा आहेत आणि फी फारच कमी असल्यामुळे ग्रामीण विभागातले बरेचसे विद्यार्थी आमच्या इथे आकर्षित होतात. तर अशा प्रकारे हा आमच्या इन्स्टिट्यूट बद्दल, आमच्या महाविद्यालयाबद्दल माहिती द्यायची झाली तर इतकी माहिती पुरेशी आहे असं मी म्हणतो. त्याचप्रमाणे अकॅडमिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलणं झालं तर त्या संदर्भातले वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्या ठिकाणी घेत असतो. आता सध्याच 2 दिवसाआधी आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वतंत्र भारताचा 75 वर्ष जी पूर्ण होणार आहेत आपल्याला या 15 ऑगस्टला. तर त्या अनुषंगाने आपल्या तंत्रनिकेतनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या व्याख्यानमाला, वेगवेगळ्या स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्यानंतर तंत्रनिकेतन तर बरेचसे असे गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज या अवेलेबल असतात, त्यांच्या जागा निघत असतात. तर डिप्लोमा बेसिसवर चांगली एक हँडसम सॅलरी देऊन तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची संधी आहे. त्यानंतर इंडियन आर्मी मध्ये तुम्हाला बऱ्याचशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही जर या ठिकाणी मी तिन्ही शाखेबद्दल कॉमन सांगत आहे मी तुम्हाला. त्यानंतर बऱ्याचशा काही त्याला आपण असं म्हणू शकतो की पब्लिक सेक्टर ज्या कंपनीज आहेत, पब्लिक एनजीसी, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यानंतर सांगायचं झालं तर भेल, NTPC, PWD, इरिगेशन डिपार्टमेंट, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की ज्या तुम्हाला नोकरी प्रदान करतात. तर या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी असो, संगणक अभियांत्रिकी असो की इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी असो, तर अणुविद्युत अभियांत्रिकी, तर यापैकी तिन्ही ब्रांचेसमध्ये जर तुम्ही तुमचा हा पदविकेचा जर अभ्यासक्रम पूर्ण केला तर बऱ्याचशा ठिकाणी ह्या गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला इथे उपलब्ध आहेत. त्याच नंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला इथे नोकरी ऑफर करतात. तर कम्प्युटर सेक्टरमध्ये बोलतो म्हटलं तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी डिप्लोमा बेसिसवर तुम्हाला अप्रेंटिस म्हणून तुम्ही काम करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रांच आहे
यामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला नोकरी प्रदान करतात. स्थापत्य अभियांत्रिकीबद्दल बोलतो म्हटलं तर, सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल बोलतो म्हटलं तर, या ठिकाणी बऱ्याचशा, जसं आपण हे बांधकाम जे आपण पाहतो की दिवसेंदिवस हे जे बांधकाम सुरू आहेत, तर बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या आहेत की ज्यांना सुपरवायझर म्हणा किंवा साईट इंजिनियर या पोस्टवर त्यांना एका अभियंत्याची गरज असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच सोबत सोबत जर तुम्ही डिप्लोमा करून स्वतःचा जर उद्योग किंवा स्वतः एक स्टार्टअप सुरू करतो म्हटलं तर ती एक तुमच्याजवळ अपॉर्च्युनिटी आहे. तर थोडक्यात सांगायचं असंच आहे की जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुम्ही डिप्लोमा केल्याबरोबर 10वी नंतर 3 वर्ष तुम्ही जर तुमचे डिप्लोमाचे पूर्ण केले आणि तुम्ही जर डिप्लोमा मिळवला तर तुम्ही रोजगारासाठी इलिजिबल होता. थोडक्यात सांगायचं हे होतं की तुम्ही रोजगारक्षम बनू शकता किंवा तुम्ही रोजगार मिळवू शकता स्वतःसाठी. आणि त्याच नंतर रोजगारासोबतच जर तुम्हाला जर तुमचं पुढचं शिक्षण जर पूर्ण करायचं असेल, जसं तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल, डिग्री कोर्स पूर्ण करायचा असेल, तर इंजिनिअरिंगला तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. तर थोडक्यात मी असंच सांगू इच्छितो की एक चांगली अपॉर्च्युनिटी, एक चांगली संधी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी की जर तुम्ही 10वीला चांगले पर्सेंटेज मिळवून जर तुम्ही ऍडमिशन घेतली पॉलिटेक्निकला, तर तुमच्याजवळ ऑप्शन्स आहेत. 3 ऑप्शन आहेत आपल्या इथे, आपल्या तंत्रनिकेतनमध्ये, जसं स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि अणुविद्युत अभियांत्रिकी. तर तुम्ही तुमचा जो छंद आहे, तुमची आवड आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे तर त्याप्रमाणे तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता आणि पुढील तुमचं करिअर हे बिल्टअप करू शकता. तर धन्यवाद ठाकरे सर. सरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा आता एका शेवटच्या सत्राकडे मी वळतो आहे. पालकांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी काही नंबर मी आपल्यासोबत शेअर करतो आहे. याच्यामध्ये आमच्या संस्थेचे जे अधिकारी आहेत त्यांचे क्रमांक या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गायडन्स लागलं टेक्निकल एज्युकेशन मधलं, तर तुम्ही ह्या क्रमांकावर संपर्क करून तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता किंवा तुमच्या शंकांचं समाधान तुम्ही करून घेऊ शकता. तर आजच्या कार्यक्रमाकरिता त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं अशा आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावतीच्या सन्माननीय प्राचार्या प्राध्यापिका खोंडे मॅडम यांची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्व पालक वर्ग तसेच काही विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला. त्यामुळे आपल्या उपस्थितीसाठी मी आपण सर्व पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या सत्राकरिता प्राध्यापक A.S. कोणे सर यांनी या सत्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे डॉक्टर गोसावी सर, श्री R.H. राठोड सर, श्री चोरे सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला श्री घरत सर यांचेही सहकार्य लाभले. श्री घरत सरांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचे आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, त्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.